टू मेक युअर सोल हॅपी लेट्स मेक सोलकढी. माझी अतिशय फेवरेट अशी ही सोलकढी आहे. तर इथे सगळ्यात आधी मी एक नारळ खवणून घेतला आहे ग्रेटरच्या मदतीने. त्यानंतर याच्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कमी तिखटाच्या 2 मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही जर तिखट मिरची असेल तर एकही वापरू शकता, 2-3 वापरण्याच्या गरज नाही आहे. त्यानंतर थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि कलर येण्यासाठी थोडंसं बीट वापरलेलं आहे. बीटाला स्वतःची अशी काहीही चव नसते, त्यामुळे आर्टिफिशियल कलर वापरण्यापेक्षा मी बीट प्रेफर केलं आहे. तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता बीटामुळे किती सुंदर कलर आलेला आहे या नारळाच्या दुधाला. त्यानंतर स्ट्रेनरच्या मदतीने हे नारळाचं दूध आपण गाळून घेतलेलं आहे आणि गाळून झाल्यानंतर उरलेला जो खोबऱ्याचा चोथा आहे तो फेकून नाही द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी घालून 2 वेळा साधारण ही प्रोसेस पुन्हा रिपीट करायची आहे. तुम्ही बघू शकता 2 वेळा करून सुद्धा एकदम छान असं घट्ट दूध आलेलं आहे. त्यानंतर मी इथे सोलं भिजत ठेवली होती साधारण एक 15 ते 20 मिनटं. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सोलं भिजत ठेवून त्याचं जे पाणी आहे ते सोलकढीमध्ये वापरू शकता. आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती सुंदर आलेली आहे. त्यानंतर शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण याला गार्निश करणार आहोत. तुम्ही ॲज इट इज सुद्धा ही पिऊ शकता किंवा मला तरी थंड आवडते त्यामुळे मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून त्यामध्ये थोडे आईस क्यूब टाकले होते आणि अशा प्रकारे सुंदरशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. तर मग तुम्ही कधी बनवताय? आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज मला फॉलो करा. अशा नवनवीन